एवढं बाद झालं. तुमचा संघर्ष तर काय आहे? तुमच्याकडे 1.5-1.5, 2-2 लाखाचे मोबाईल, मुलाकड, बायकोकड, तुझ्याकड, सोफे सेटे घर, हे सर्व कुंकून आहे. तुमच्या गाड्याचा ताप्याचा खर्च करते, काय करते, तुम्ही कोणाकोणाला टार्गेट करतात, त्याचा विधानसभेचा आका कोण आहे, लोकसभेचा आका कोण आहे, काय सारं माहिती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताची गोष्ट आहे, लय दिवस नाही झाला असेल, 15-20 दिवस झाला असेल, ह्यांच्या गाडीत फिरणारे गजू सोळंके, केशव वायभट, पंकज शोके, ह्यांच्या म्हणजे ताप्यातले, आणि ह्यांचा मेवना बिवाळूचा धंदा करतो. 5-7 हायवात, बांगला, गाडी. ज्या टायमाला पाटील उपासनाला बसायच्या अगोदर मेवण्याला राहायला घर नव्हतं, 500 रुपये रोजाने लोकेशनला होता वाळूच्या. आता डायरेक्ट अचानक कसं काही एवढं कुठून आलं? 5-7 हायवा, बंगला, 4 व्हीलर शोरूम गाडी. आणि त्याच्यात आणखी एक सांगतो, हे कुणाच्या पाय पडले, काय पडले, गजू सोळंकेवर, केशव वायभटवर आणि ते पंकज सोळंकेवर NPD कायदा पडला, म्हणजे स्थान बंद 1 वर्षासाठी हे झाली. इथं हर्सुललाच ते सध्या. तर मग हे कुणाच्या पाय पडले की माझ्या मेवण्याला फक्त काय करा, जिल्हा बंदी करा, पण NPD टाकू नका. कुणाच्या पाय पडले ह्याचा सुद्धा शोध लागायला पाहिजे.